नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। महावितरण कंपनीद्वारे नागपूरसह संपूर्ण विदर्भात प्रीपेड मीटर लावण्याच्या कामाला लवकरच सुरुवात केली जाणार आहे। मात्र प्रीपेड मीटर लावण्यास जय विदर्भ पार्टीचा विरोध असल्याने प्रीपेड मीटर लावण्याचा निर्णय रद्द करण्यात यावा या मागणीला घेऊन आज शहराच्या व्हेरायटी चौकात निषेध आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात शेकडो विदर्भवासी सामील झाले होते। दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन देखील करण्यात आले। प्रीपेड मीटर लावून सामान्य जनतेची कशी लूट करण्यात येईल याबद्दल नागरिकांचे लक्ष देखील आंदोलनाच्या माध्यमातून वेधण्यात आले। उद्योगपतियों को नफा पहुंचाने वाली सरकार ये पुतळे जाळण्याचा मुख्य कारण की फडणवीस जनतेला जे अत्याचार करत आहे, पहिले तर एक प्रकारे बिजली आपले वीज महाग करून दिलेली आहे, त्यानंतर त्यांनी आता प्रीपेड मीटरचा हा सोंग कुठून आणला, यांच्या डोक्यात कसं आयडिया निर्माण होते हे जनतेला काही कळत नाही। जर फडणवीसने प्रीपेड मीटरची भूमिका एकच नाही थांबवली तर जय विदर्भ पार्टीच्या माध्यमाने, विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या माध्यमाने आम्ही संपूर्ण विदर्भात एक जन आक्रोश आंदोलन याच्या 10 पटीने उग्र तरीकेने आम्ही आंदोलन करू। आज आम्ही पुतळे जाळला आहे, याच्यानंतर आम्ही फडणवीसच्या बंगल्यावर अटॅक करू आणि तिथं आमच्या उग्र आंदोलन ठेवू। ही पार्श्वभूमी आपल्या व्हेरायटी स्टेटच्या माध्यमाने आम्ही फडणवीसला, जय विदर्भ पार्टीच्या माध्यमाने आम्ही यांना आदेश करत आहोत। अगर सरकार जनतेची मागणी पूर्ण करणार नाही आणि प्रीपेड मीटर रद्द करणार नाही तर याच्या पुढेही जाऊन आम्ही आक्रमक होऊन आंदोलन करेल आणि वेळ पडली तर आम्ही आमची गर्दन काढू, परंतु एकही प्रीपेड मीटर पूर्ण विदर्भात लावू देणार नाही अशी जय विदर्भ पार्टीची भूमिका आहे। त्याकरता आज कार्यकर्ते हे सगळे चिंगाळलेले आहे आणि आता हे घराघरात जाऊन लोकांना सांगणार आहे का हे कटकारस्थान बीजेपी सरकारचं जे आता केंद्र सरकारचं हे चालणार नाही आणि आम्ही प्रीपेड मीटर कुठे लावू देणार नाही। कारण महाराष्ट्र सरकार हे उद्योगपत्यांसाठी आहे, उद्योगपत्यांना फायदा पोहोचवण्यासाठी हे प्रीपेड मीटर आणत आहे। त्याच्यात जे मोंटे कार्लो कंपनी आहे त्याला टेक्सटाईलचा अनुभव आहे, अदानी याच्याजवळही पॉवर प्लांटचा दुसरा कोणता अनुभव नाही आणि नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनी जी आहे एनसीसी त्याला तर कन्स्ट्रक्शनच्या नावावर इथं आणलं गेलं आहे। फक्त हे उद्योगपतींचे जेब भरण्याकरता हे सगळं षडयंत्र सुरू आहे, म्हणून हे आम्हाला जनतेचा विरोधात दिसते आणि जनतेला याचा विरोध आहे। म्हणून कुठला शासनाला कुठला फायदा होणार आहे, याच्यात शासनाचा रक्त चुसण्याकरता प्रीपेड मीटर आणत शासन, त्याचा विरोध आहे आम्हाला। प्रीपेड मीटर नको, शासनाला आजच्या आंदोलनामार्फत आम्ही सांगत आहोत की प्रीपेड मीटर रद्द करा, प्रीपेड मीटर रद्द करा। प्रीपेड मीटर आणून तुम्ही जनता चढा करत आहे, लोकांवर लादत आहे। काय गरज आहे तुम्हाला प्रीपेड मीटर आणायची? प्रीपेड मीटर द्वारे तुम्ही नागरिकांचा रक्त चुसणार आहात, तुम्ही हा तात्काळ रद्द करा। यापुढे याचाही गेले म्हणजे काय सांगणार तुम्हाला, आता तुम्ही फक्त पुतळे जाळले, आता आम्ही यापुढे या अशा लेखा नाही जाणार। जय विदर्भ पार्टीतर्फे उभारण्यात आलेल्या या आंदोलनाची तीव्रता बघून पोलिसांचा तसेच SRPFचा कडक बंदोबस्त लावण्यात आला होता। दरम्यान पोलिसांनी बऱ्याच आंदोलनकर्त्यांना ताब्यात देखील घेतले। कॅमेरामॅन प्रवीण सह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट,
तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।